नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपल्या चॅनलवर भयकथांचं सत्र चालू आहे. आपण ऐकतोय नारायण धारप लिखित भयकथा संग्रह माणकाचे डोळे. त्यातली आपली आजची कथा आहे तांबडी आजी. काही लोकांच्या मायेपोटी, प्रेमापोटी, काळजीपोटी आपण अनेक विचित्र गोष्टींशी, शक्तींशी लढत असतो. अशाच एका छोट्याशा लढाईची, एका प्रसंगाची ही कथा आहे. मी काय म्हणते नेमकं हे तुम्हाला पूर्ण कथा ऐकल्यावर नक्कीच कळेल. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. मोठी कथा आहे, पण पर्सनली मला ही कथा स्वतःलाच फार आवडली, कारण मला खरंच खूप भीती वाटली आणि उत्साहवर्धक, पुढे काय होणार, पुढे काय होणार अशी एक उत्सुकता ताणून ठेवणारी ही कथा आहे. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तर ऐकूयात आपली आजची कथा, तांबडी आजी. शेजारच्या जागेत नवीन बिऱ्हाड येणार हे समजतात शांताबाईंची कोण धावपळ, म्हणजे खरोखरीच बिऱ्हाडातल्या माणसांपेक्षा जास्त. सकाळी हातगाड्यांवरून सामान आले तेव्हापासून त्यांच्या गॅलरीत दर 10 मिनिटांनी चक्रा चालू होत्या. शेवटी कंटाळून तात्या म्हणाले सुद्धा, हे बघ, तुझी शेगडी आणि पोळपाट लाटणे घेऊन गॅलरीतच का नाही बसत गो पोळ्या करायला, म्हणजे सगळं काही चांगलं नजरेखाली राहील. भणकाऱ्यानं शांताबाई म्हणाल्या, हो कळलं, इतकी काही नकोय हा थट्टा करायला. जरा माणसानं चौकशी केली म्हणून इतकं काय झालं हो. मनातल्या मनात हसून तात्यांनी तो संवाद तेवढ्यावरच सोडला. ऑफिसमधून आल्यावर आपल्याला सारी बित्तम बातमी तपशीलवार समजणार याची त्यांना खात्री होती. ते म्हणाले, असं कर, तुझं काम होईपर्यंत मी गॅलरीत उभा राहतो आणि कोणी आलं तर ताबडतोब तुला हाक मारतो. तोपर्यंत आटप घरातलं, म्हणजे मला जेवायलाही उशीर होणार नाही आणि तुलाही निवांतपणे बसता येईल मागाहून. शांताबाई फणकाऱ्यानं घरात गेल्या खऱ्या, पण त्यांचा राग म्हणजे आळवावरचं पाणी, क्षणभर टिकायचा नाही. तात्यांना वाढता वाढता त्या म्हणाल्या, माणसं जुन्या वळणाची दिसतात बरं का, देवाचा देव्हारा दिसतोय सामानात. तात्यांनी जेवण पुढे चालू ठेवलं. सामानही चांगलं उंची आहे, खाटा, अलमाऱ्या, सोफा सेटी चांगले दिसतात घरची. तात्यांनी क्षणभर शांताबाईंच्याकडे कुतूहलानं पाहिलं. मग लागलीच त्यांच्या मनात विचार आला, बरोबर आहे तिचंही, आपल्याला मुलबाळ झालं नाही लग्न झाल्यापासून. एकट्याच्या एकटे आपण दोघेच. मी कामाला गेल्यावर तिनं तरी लक्ष कशात घालवायचं. शेजार चांगला मिळाला तर तिचाही वेळ आनंदात जाईल आणि आपल्याला तरी काय कमी उत्सुकता आहे. कंपनीला चांगलं कोणी मिळालं तर आपल्यालाही काही वाईट वाटणार नाही. ते म्हणाले, तुला काही मी सांगायलाच हवं असं नाही, पण माणसं आली की त्यांना चहा पाण्याचा विचार, काही हवं का म्हणून चौकशी कर. पण ते विचार शांताबाईंच्या मनात यापूर्वीच आले होते. ते ऑफिसमधून घरी आले त्यावेळी त्यांची खात्री होती की शांताबाईंकडून सगळं काही आपल्याला समजेल. त्यांना समजलं खरं, पण ते ऐकून त्यांनाही क्षणभर अचंबा वाटला. शांताबाई तर इतक्या रागावलेल्या होत्या. काहीतरी बाई माणसं. चहा करता करता तोंड चालू होते, त्यापेक्षा जनावरं पत्करली, त्यांना तरी जरा जाणीव असते. आल्या आल्या मी विचारायला गेले, अहो तेच तर सांगते ना तुम्हाला की कोण कोण माणसं आहेत घरात, आणखी कोणी येणार आहेत का, म्हणजे ते नाही का सांगितलं. दुपारी चाली बया. हो, फक्त एकटी बाई चाली आणि एक मुलगा आहे बरोबर. मुलगा बाकी गोड आहे हो अगदी, परांजप्यांच्या खिशाची आठवण होते अगदी. तर मग म्हटलं आणखी कोण येणार आहेत, तर कशी वस्कन ओरडून आली अंगावर, आणखी कोण यायचंय, दिसत नाही का पांढरं कपाळ, आहेत तीच जास्त आहेत आणि आणखी कशाला भरीला. बाई बाई, काय तोंडाचा पट्टा. तात्या शांतपणे म्हणाले, म्हणजे घरात 2च माणसं आहेत तर, आई आणि मुलगा. अहो तेच तर सांगते मी इतका वेळ. म्हटलं काही जेवण वगैरे झालं का, बाळाला दूध देऊ का पाठवून. केवढ्यांदा बाईनं ढकललं घरात पोराला, म्हणे चांगलं हदडलंय की सकाळी, पोटात आग उठली की काय. ते काय बाई पोरच. त्याला विचारलं दूध हवं का, तर त्याला काय समजतंय. ते आपलं बापडं म्हणालं की हो द्या म्हणून. पण काय बाई रीत. म्हणजे अजून तुझा घरात प्रवेश झाला नाही तर मी काय राहते तशी, गेलेच त्यांच्या पाठोपाठ. नळ कुठे, वीज कुठे, मोरी कुठे ते दाखवायला. पण अशी मारक्या म्हशीसारखी माझ्याकडे पाहत होती, तिला मी केव्हा बाहेर पडेन असं झालं होतं. माझ्या पाठोपाठ
दार धाड दिशी आपटून बंद केलं की. बरं, पण वय काय? दिसायला कशी आहे? आणि मुलगा कसा आहे? चांगली गोरी गोमटी आहे की. वया नाही काही लहान नाही, इतकं न समजायला. चांगली तिशीत आली असेल, सहज. मुलगा बाकी घोडे हा, अगदी. आणि बोलायला सुद्धा लागवी अगदी. चहा वगैरे झाल्यावर तात्या बाहेर गॅलरीत येऊन उभे राहिले. साहजिकच त्यांचे लक्ष शेजारच्या बिऱ्हाडाकडे गेले. दार अर्धवट लोटले होते व आतून मुलाच्या खेळण्याचा आवाज ऐकू येत होता. मुलाचा विषय निघाला की नेहमीप्रमाणे त्यांच्या मनातली विचारांची साखळी सुरू झाली. डॉक्टरी तपासणी जेव्हा त्यांना समजले की आपल्या संसारात मुलबाळ येणार नाही, तेव्हाच त्यांनी विचारीपणाने आपल्या मनाचे समाधान करून टाकले होते. निदान आपली परिस्थिती मूल होऊन गेलेल्या जोडप्यापेक्षा तरी बरी आहे, यावरच त्यांनी समाधान मानले होते. पण शांताबाईंच्या मनात काय विचार चालत असतील याची त्यांना काय कल्पना. त्यांच्या भावना न दुखावता त्यांनी बरेच वेळा या गोष्टी हळुवारपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण दरवेळी त्यांचे संभाषण अश्रूंच्या ओघात तरी वाहून जायचे, नाहीतर रागाच्या खडकावर आपटून खंडित व्हायचे. तिरकस रीतीने एक दोनदा त्यांनी एखादा माहितीतला मुलगा दत्तक म्हणून घेण्याची सुद्धा भाषा काढली होती, पण शांताबाईंची प्रतिक्रिया पाहून त्यांनी तो विषय घाईनं बदलला होता. आतला मुलगा खेळत खेळत धाडदिशी दार उघडून गॅलरीत आला. एकदम समोर तात्यांना पाहून तो अनिश्चितपणे थबकला, पण क्षणभरच. दोघे एकमेकांकडे पाहून हसले. काय रे, नाव काय तुझं? मोहन. कसं आहे नवं घर? छान आहे. तात्यांनी त्याच्याकडे कौतुकानं पाहिलं. कपडे साधेच होते, फारसे चांगले शिवलेले नव्हते, पण तो अंगापिंडाने इतका छान होता की कपड्यात जणू ओतल्यासारखा वाटत होता. त्याचे वय 6-6.5 वर्षांचे असेल. त्या मानानं उंची कमी होती, मात्र डोळे मोठे नजरेत भरण्यासारखे होते, काळे भोर पाणीदार. शाळेत जातोस की नाही? आमच्याही घालतच नाही मला शाळेत. पण घरी तरी लिहितोस का पाटीवर? चित्र काढतोस का? मोठ्या मोठ्यानं मान हलवीत तो म्हणाला. हो, लिहितो की, चित्र पण काढतो. बहुतेक त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली. तात्यांनी तिच्याकडे जरा नवलाईनेच पाहिले. दिसावयास छानच म्हणावयास पाहिजे. नाकी डोळी नीटच होती, बांधेसूद होती, कपडे वगैरे व्यवस्थित होते. तसा दोष काढायला जागा नव्हती. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचा राग, कटुपणा, तिरस्कार दिसत होता. मोहनशी तात्या बोलताना पाहून ती जरा वेळ थांबली आणि मग म्हणाली, चल रे मोहन घरात, जेवायचंय ना? न राहून तात्या म्हणाले, छान आहे हो मुलगा, स्मार्ट आहे मोठा. तोंडाने केवळ एवढेच म्हणून तिने त्याला घरात घेतलं. पण त्या साध्या कृत्यातही राग भरला होता काठोकाठ. स्वतःचे खांदे हलकेच उडवून तात्यांनी एक सुस्कारा सोडला. दात आहेत तर चणे नाहीत. आणि घरात येऊन ते शांताबाईंना म्हणाले, चलतेस ना बाहेर? संध्याकाळच्या वेळी मैल 1.5 मैलाची चक्कर मारायचा दोघांचा कैक दिवसांचा नेम होता. बाहेर वेळ तेवढाच मजेत जाई. कोणी कोणी ओळखीचेही भेटत आणि पायही मोकळे झाल्यासारखे वाटत. त्यांच्या आजच्या बोलण्यात नवीन आलेल्या शेजाऱ्यांचा विषय निघणे नैसर्गिकच होते. मध्येच एकदा तात्या म्हणाले, मुलावर तिचा विशेष राग दिसतो. नवल वाटते ते त्याचे. पण हा नवीनपणाही हळूहळू जुना झाला. मुलाला ती सारा दिवस घरात थोडीच कोंडून ठेवणार. त्याच्या तात्यांच्या घरात चक्रा सुरू झाल्या. शांताबाईंनीही गोडी गुलाबीने तिची हकीकत काढून घेतली. गेल्या वर्षीच वारले वाटतं यजमान त्यांचे, त्या तात्यांशी बोलता बोलता म्हणाल्या. आणि त्यांच्या मागोमाग सासूबाईही गेल्या म्हणते. पण बाईच्या तोंडून चांगला शब्द निघेल तर शपथ. काय हिचं घोडं मारलं होतं त्यांनी कोणास ठाऊक, पण सारखी जळत असते त्यांच्यावर आणि सारा राग त्या पोरावर काढते. यापूर्वी कुठे राहत होत्या, नवीन जागा का घेतली, असली चौकशी शांताबाईंच्यानेही करवली नाही. इतकी ती तुसडेपणानं बोलत होती. तिचे खरे नाव जरी ताराबाई होते तरी या दोघांच्या मनात ती मोहनची आई अशीच येई. कारण मोहनने मात्र त्यांच्याकडे लागलीच जाणे येणे सुरू केले. आई किती जरी ओरडली तरी त्याने तिकडे लक्षच दिले नाही. आणि काही दिवसांनी तिने पण त्याला रागे भरायचे सोडून दिले. आणि खरोखर मोहनमुळे
शांताबाईंचे त्यांच्याशी 2 शब्द तरी बोलणे सुरू राहिले. मोहनसारख्या गोड स्वभावाच्या मुलावर शांताबाईंचे लवकरच मन बसले. दिवसातून एकदा दोनदा जरी तो त्यांना काकू काकू म्हणून बिलगला नाही तरी त्यांना बरे वाटेनासे झाले. माणसांचा स्वभाव आणि मुलांनाही आपल्याशी खरे प्रेमाने कोण वागते ते समजायला उशीर नाही लागत. त्या दिवशी दुपारी जेवल्यानंतर तो शांताबाईंच्याकडे आला. त्या नुसत्याच आडव्या झाल्या होत्या. कशाशी तरी खेळत खेळत तोही चटईवर त्यांच्याजवळ झोपला. त्या म्हणाल्या, निजतोच का रे माझ्याजवळ? तुला चौघडी देते. आमच्या तांबड्या आजीच्या चौघडीसारखी आहे का? दे. प्रथम त्यांना ध्यानातच आले नाही आणि मग त्यांना आठवले की त्यांची आजी गमभा झाली होती आणि तिला मोहन तांबडी आजी म्हणत होता. त्या हसून म्हणाल्या, आहे ना लाल पातळ माझ्याकडे. त्यांनी उठून कपाटातले एक इंदोरी चौकटीचे पातळ काढले. पण तो कसला बनणार? आमच्या तांबड्या आजीची चौघडी अशी नाहीये काही. थांब हा, मी माझ्या घरची आणून दाखवतो. त्या काही बोलायच्या आत तो उठून धावत धावत आपल्या घरात गेला आणि तितक्याच जोराने धावत परत आला. त्याच्या हातात खरोखरच एक लाल पातळाची घडी होती. मग स्वारीने चटईवर निजून ती ऐटीत पांघरायला घेतली आणि बघता बघता तो झोपला. त्याचा चेहरा झोपेत अगदी निरागस दिसत होता. त्यांना राहून राहून मोहनच्या आईचे आश्चर्य वाटत होते. एवढे सोन्यासारखे पोर आणि कशी तुसडेपणाने वागते बाई. संध्याकाळी 4च्या सुमारास मोहन उठला आणि तसाच खेळायला निघून गेला. त्यांनी ती लाल अलवणाची चौघडी उचलली व परत देण्यासाठी त्या गॅलरीत आल्या, पण त्यांचे दार बंद होते. शांताबाई तशा वागण्यात काही फारशा सडेतोड नव्हत्या. त्यामुळे तेव्हाच दारावर धक्का मारून मोहनच्या आईला बोलावण्याचा काही त्यांचा धीर झाला नाही. त्यांनी ती चौघडी त्यांच्या पातळाच्या कपाटात ठेवून दिली आणि खरे म्हणजे त्या ते पार विसरल्या. त्या संध्याकाळी त्या व तात्या फिरावयास गेले आणि वाटेत कोणी कोणी भेटून त्यांना परत यायला बराच उशीर झाला. त्यांना तरी वेळ वाचवून त्याचे काय करायचे होते. ती दोघे परत आली तेव्हा शेजारी सामसूम झाली होती. त्यांची ही जेवणे वगैरे उरकून जरा वेळाने निजानीज झाली. मध्येच त्यांना रात्री जाग आली, ती मोहनच्या रडण्याच्या आवाजाने. आणि त्याची आई ही त्याच्यावर रागाने ओरडत होती. त्यांची इच्छा नसतानाही त्यांच्या कानावर सारे काही स्पष्टपणे येत होते आणि त्यांना ऐकावेही लागत होते. मग्गापासून खुसफुसतोय मेला. काय थेरडीच्या चिरकुटासाठी जसा जीव जातो ह्याचा. देत नाही जा आणून. कांगावा केलास तर अंधाऱ्या खोलीत टाकून देईन एकट्याला. समजलास ना? आता काही कुकुलं बाळ नाहीस असले हट्ट धरायला. एवढा जीव होता त्यांच्यावर तर निर्दळला नाहीस बरा एकदाचा त्यांच्याबरोबर. गेली मसणात तुझी तांबडी आजी. शांताबाईंना हे अभद्र शब्द ऐकवेनात. त्यांनी कानात बोटे घालून घेतली, डोळे घट्ट मिटून घेतले, पण मोहनच्या रडण्याचा आवाज काही कमी होईना. त्यांनी मनातल्या मनात देवाची करुणा भाकली की मोहनला गप्प बसायची बुद्धी दे, नाहीतर ही बया काय करील नि काही नाही. पण तो काही गप्प बसला नाही. त्याला एका पाठोपाठ एक असे धपाटे घातल्याचा आवाज ऐकू आला. दरवेळी आपल्याच अंगावर आघात होत आहेत अशा भावनेनं त्यांचं अंग चोरलं जात होतं. पुन्हा मोहनची आई कडाडली. थांब हो, आशाने तुझी खोड मोडायची नाही. चांगली अद्दड घडली पाहिजे तुला आत्ता, म्हणजे मग असा हट्ट पुन्हा करायचा नाहीस. चांगली कोंडूनच ठेवते अंधारात. तुला तुझ्या त्या तांबड्या आजीची चौघडी हवी काय? मार हाका तिच्या नावानं. तिला म्हणावं दे आणून आपल्या लाडक्या नातवाला. त्याला त्याच्या आईनं बहुतेक फरफटत नेलं असावं, कारण आवाजाच्या अनुरोधानं शांताबाईंनी तर्क केला की झोपायच्या खोलीतून त्याला आता आईनं बाहेरच्या खोलीत आणलंय. तिथल्या सोफ्यावर मोहनला आदळल्याचा आवाज आला. त्या मागोमाग दार लावून घेतल्याचा आवाज आला. मोहनची आई रागानच म्हणत होती, मार हाका तुझ्या तांबड्या आजीला आता. डोकं उठवलंय नुसतं. सगळीकडे अंधार दिसल्याबरोबर बावरून गप्प झालेला मोहन शांताबाईंच्या नजरेसमोर उभा राहिला. त्याच्या इवल्याशा शरीराला धक्के मारून त्याच्या पोटातून मुसमुसत हुंदके बाहेर पडत होते. त्याला श्वास घेणे सुद्धा कठीण होत होते. त्याच्या बालमनाच्या तीव्र दुःखाची व भीतीची कल्पना येऊन त्यांना अगदी भडभडून आले. त्यांच्या मनाला क्षणोक्षणी वाटत होते की आपण जावे आणि त्याची समजूत काढावी. त्यांच्या विचाराच्या तंद्रीतून त्या एकदम सावध झाल्या. मोहनचा आवाज एकदम बंद झाला होता.
त्यांनी स्वतःचा श्वास रोखून अगदी लक्ष देऊन ऐकले, पण त्यांना काहीही ऐकू येईना. त्यांना अगदी बेचैन वाटायला लागले. मनात नाही नाही ते विचार यायला लागले. शेवटी न राहून त्या उठल्या, दाराची कडी अलगद काढून गॅलरीत आल्या आणि त्यांनी शेजारच्या खिडकीतून आत पाहिले. खोलीत अगदी अंधूक प्रकाश होता. दिव्याच्या प्रकाशाच्या खोलीतून एकदम तिथे आणलेल्या मुलाला खास भीती वाटली असती, पण अंधाराला सरावलेल्या त्यांच्या डोळ्यांना आत अस्पष्ट का होईना पण थोडे बहुत दिसत होते. त्यांनी सोफ्याकडे पाहिले व त्यांना सोफ्यावर मोहनची झोपलेली लहान आकृती अस्पष्टपणे दिसली. त्याने हातपाय पोटाशी मुटकुळी करून घेतले होते. मोहन तर अगदी शांत झोपला होता, पण त्याच्या उशाजवळ कोणीतरी बसले असे त्यांना वाटले. एक क्षणभर त्यांना वाटले की सोफ्याच्या पाठीला ठेवलेली एखादी उशी असेल किंवा सोफ्यावर टाकलेला एखादा टॉवेल असेल. पण नाही, त्यांना प्रथम वाटले तेच खरे होते, कारण त्या व्यक्तीचा हात मोहनच्या डोक्यावर पाठीकडे अलगद फिरत होता. का हो मोहनची आई? त्यांनी सहज विचारले, पण त्यांना काही उत्तर आले नाही. मोहनच्या अंगावरून फिरणाऱ्या त्या हाताची गतीही बदलली नाही. त्यांनी पुन्हा एकदा विचारलं, झोपला का हो मोहन? वेडा प्रश्न, कारण तो शांत झोपलेला दिसत होता, पण त्याही प्रश्नाला काही उत्तर आलं नाही. मग त्यांनी जरासं नवलाईनच जास्त निरखून पाहिलं, कारण मोहनची आई कितीही त्रागा करणारी असली तरी विचारल्या प्रश्नाला उत्तर दिल्याखेरीज राहणारी नव्हती. मग त्यांनाही वाटायला लागलं की ही मान खाली घालून बसलेली व्यक्ती मोहनच्या आईसारखी वाटत नाही. अंगानं जरा किरकोळ वाटते तिच्यापेक्षा. अंगावर काहीतरी गडद रंगाचा कपडा असावा असं वाटत होतं, कारण पदर डोक्यावरून घेतला असल्यासारखा दिसत होता. फक्त तो विलक्षण पांढरा शुभ्र हात तेवढा मोहनच्या अंगावरून फिरत होता. लाल रंगाचा मनात विचार येताच त्यांचं मन का बरं बिथरलं? त्यांच्या डोळ्यांवर झापड आल्यासारखं त्यांना वाटलं. न समजण्यासारखी, समजावून न सांगता येण्यासारखी एक फार फार विचित्र संवेदना त्यांच्या सर्वांगातून गेली. डोळे तिरळे करून परत सरळ केले की साऱ्या वस्तू जशा एकमेकांभोवती फिरल्यासारख्या वाटतात त्यासारखे त्यांना क्षणभर वाटले. डोळ्यांची एक दोनदा उघडझाप करून त्यांनी परत आत पाहिले. मोहन एकटाच या शुभ्रवर्णी सोफ्यावर शांतपणे झोपला होता. एक मोठा श्वास घेऊन शांताबाई त्या दृश्यापासून झटकन मागे सरल्या. एका हाताने भिंतीचा आधार घेत घेत त्या आपल्या दारापाशी आल्या. कसेबसे आत येऊन त्यांनी दाराला कडी घातली आणि एकदाचा बिछाना गाठला. जे काही घडले होते, जे काही त्यांना दिसले होते ते इतके विचित्र, अनुभवापलीकडचे, आकलनापलीकडचे होते की त्यांना विचारच थंडावला होता. कारण त्यांच्या मनात नको नको म्हणत असतानाही एकच विचार होता की मोहन सारखे तांबडी आजी म्हणतो ती हीच मोहनची आजी. एवढा विचार मनात आला की ते मन एखाद्या गंजलेल्या चाकासारखे अडायचे आणि त्यांचे शरीर कापायला लागायचे. आपण पाहत असताना त्यांनी, जे कोण होते त्यांनी जर मान वर केली असती तर, या कल्पनेनंच अजून त्यांच्या अंगावर काटा उभा राहत होता. जर त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दिलं असतं तर, हा विचार मनात येताच त्यांचा इतका थरकाप होत होता की हुडहुडी भरून आल्यासारखा. असे काही झाले असते तर आपली काय गत झाली असती. त्यांनी कॉटचे गज दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवले होते, अगदी हाताला रग लागेपर्यंत. तात्यांना सांगायचे म्हटले तरी कसे सांगायचे आणि काय सांगायचे? बाहेरच्या जगातल्या गोष्टीत आपल्याला समज कमी आहे ही गोष्ट त्यांनाही माहीत होती, पण बोलता बोलता चुकून माकून कधी हास्यास्पद असे त्या बोलून गेल्या तर तात्यांनी कधी त्यांची थट्टा केली नव्हती. शांतपणे त्यांची चूक त्यांना समजावून सांगितली होती. म्हणूनच की काय, तात्यांच्या समोर आपली फजिती होण्याची त्यांना जास्तच भीती वाटत होती. अग्नीला चुकून स्पर्श व्हावा आणि शरीर लांब फेकले गेले तरी त्या घटनेचा पुन्हा विचारही अशक्य व्हावा, तसे त्यांच्या मनाचे झाले होते. पण त्यांच्या गडबडून गेलेल्या, गोंधळलेल्या मनात
या चाललेल्या विचारांच्या कोलाहलात एका गोष्टीची त्यांना अर्धवटपणे सारखी जाणीव होत होती. जे काही आपण पाहिले ते आपल्याच काय, कोणाच्याच नजरेसाठी नव्हते. त्या स्थळी आपल्याला प्रवेश नव्हता. आपण तिथे असावयास नको होते. या घटनेस साक्षीदार व्हायला नको होते आणि आता झाली ही गोष्ट आपल्या मनाच्या अगदी आतल्या कप्प्यात गुप्त ठेवली पाहिजे. त्याचा जितका कमी विचार होईल तितके चांगले. त्यांना सकाळी जाग आली तेव्हा नेहमीसारखी हुशारी, प्रसन्नता वाटत नव्हती. त्यांचे शरीर आणि मन दोन्ही थकले होते. स्नानाच्या आधी पातळासाठी त्यांनी कपाट उघडले आणि पुढे हात केलेला झटका बसल्यासारखा मागे घेतला. समोरच्या खणात ती कालची लाल अलवाणाची चौघडी होती. छेडलेल्या तारेसारखा त्यांचा मेंदू झणझणत होता. ही घडी जर आपण काल इथे ठेवली नसती, कालच्या काल परत केली असती तर मग हे सारे टळले असते. या नव्या प्रकाराचा आपल्या आयुष्यात प्रवेश झाला नसता. कारण मनात सुद्धा कोणत्याही वस्तूला नाव द्यायचे नाही असे जरी त्यांनी ठरवले होते तरी काल काय घडले होते याची त्यांना आता पूर्ण कल्पना आली होती. असह्य पण अदृश्य असा एखादा बोजा आपल्याला यापुढे बाळगावा लागणार आहे. रोजचेच आयुष्य काय कमी कष्टाचे होते? त्यात आता ही भर पडली होती. सर्व गोष्टींचा आता 2 पातळीवरून विचार करावा लागणार होता. एक दिसणारे आणि दुसरे त्या मागचे, पडद्याआडचे, अदृश्य पण तितकेच खरे आणि कदाचित भीतीप्रद. एक निर्णय त्यांनी त्याच क्षणी घेतला. काहीही असलं तरी मी आता त्या अलवाणाला हात लावणार नाही. तशाच गॅलरीत जाऊन त्यांनी मोहनला हाक मारली. तो हाकेसरशी धावत धावत बाहेर आला. त्याच्यावर कालच्या प्रसंगाचा काही परिणाम दिसतो का हे त्यांनी बारकाईनं पाहिलं. पण तो नेहमीसारखाच वावरत होता. काही न बोलता त्या घरात आल्या आणि कपाटाकडे बोट दाखवून म्हणाल्या, काल आमच्याकडे एक माणूस काय विसरून गेलं होतं? त्याच्या लहानच्या उंचीला त्या कप्प्यातलं काही दिसलं नाही. कॉटच्या गजांना धरून तो त्यांच्याजवळ चढला आणि तिथून त्यानं पाहिलं. ओळखलं का काय ते? हो हो काकू, ती बघा ना, तांबड्या आजीची चौघडी. त्याला कडेवर घेऊन त्या कपाटाजवळ गेल्या आणि म्हणाल्या, काढ बरं ती. त्यानं हातानं ती चौघडी काढली. त्याला खाली ठेवताच तो पळत पळत ती घरात ठेवून परत त्यांच्याकडे आला. एव्हाना तात्या स्नान आटोपून तोंडानं काही स्तोत्र वगैरे म्हणत बाहेर आले होते. अहो, तुम्ही ऐकलं का? काल रात्री एक वेडा मुलगा केवढ्यानं रडत होता ते. तात्या मोहनकडे वळून म्हणाले, काय रे, आईला त्रास देत होतास का रे? त्याच्या ओठांच्या कडा किंचित दुमडल्या आणि तो मोठ्या माणसासारखा गंभीर झाला. मग मी आईला नुसतं म्हटलं की मला माझी चौघडी दे. मग वेड्या, इतकं रडून ओरडून का सांगायचं? मला की नाही आई खूप रागवली काल. मग मला की नाही काल बाहेरच्या खोलीत कोंडून ठेवलं होतं आईनं. त्याच्या केसांवरून हात फिरवीत तात्या म्हणाले, बरं झालं, चांगली शिक्षा झाली एका माणसाला. पण शांताबाईंच्या छातीत आता धडधडायला लागलं होतं. विचारू का? मग काय, गेलास ना रडत परत आईकडे? मी तिथंच झोपलो. आणि काकू, सांगू का, मला काल स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात माझी तांबडी आजी आली होती मला मस्त झोपवायला. शांताबाई एकदम गजांचा आधार घेऊन कॉटवरच बसल्या. त्यांच्या पांढऱ्या चेहऱ्याकडे पाहत तात्या म्हणाले, का ग, बरं नाही वाटत का तुला? मला नाही बाई, जरा चक्कर आल्यासारखं झालं घटकाभर. त्यांच्या साऱ्या अंगाला कंप सुटला होता. त्यांनी पदराने गळ्याजवळचा घाम पुसला. त्यांच्याकडे नशिबाने तात्यांचं लक्ष नव्हतं, नाहीतर त्यांनी आणखी चौकशी खास केली असती. पण तात्या मोहनची बोलण्यात गर्क झाले होते. त्यांची नजर चुकवून त्या बाहेर गॅलरीत आल्या. मोकळ्या हवेने त्यांना जरा बरं वाटलं. त्यांच्या मनात एक विचार राहून राहून येत होता. मोहनच्या आईला सांगायला पाहिजे की त्याला असं फार रागावत जाऊ नका म्हणून. त्यांना सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तिच्या रागाची पर्वा न करता त्या मोहनच्या घरात शिरल्या. मोहनची आई स्वयंपाकघरात कामात होती. शांताबाई मोठ्यानं खोकल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या.
मोहनची आई पोळ्या करण्याच्या तयारीत होती. तिनं पदर घट्ट खोचला होता. तिचे दोन्ही हात पिठानं पांढरे झाले होते. जरा गडबडून शांताबाई म्हणाल्या, बराच लवकर लागतं की हो स्वयंपाकाला. एका हाताच्या मागच्या बाजूनं कपाळावरचे केस मागे सारीत ताराबाई म्हणाली, हा राक्षस आहे ना बोकांडी, 9 नाही वाजले तर वाढ वाढ म्हणून पाठीस लागतो. अलीकडं बोकाळ पसरायला शिरकलाय आणखी. शांताबाईंच्या लाडांवर हा कदाचित टोमणा असेल, पण तिकडं लक्ष न देता त्या तिथल्या एका स्टूलावर बसल्या आणि म्हणाल्या, काल रात्री खूप रडत होता हो मोहन, काय बिनसलं होतं. सर्वसाधारणपणे त्यांनी इतका धीटपणा केला नसता, पण आज इलाज नव्हता. अहो शांताबाई, त्या म्हातारीच्या जुनेऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. मूल झालं म्हणून काय झालं, काही वेळ काळ आहे की नाही. खऱ्या खेदानं शांताबाई म्हणाल्या, माझ्याच हातून चूक झाली. दुपारची त्याने पांघरायला म्हणून आमच्याकडे आणली होती, ती तशीच राहून गेली. अहो पण तुम्ही आम्हाला मारायची ना हाक, आम्ही काय परके आहोत का. मलाच वाटलं एकदा आणून द्यावी. शांताबाईंच्या स्वरात खरा जिव्हाळा होता, तो तिलाही जाणवल्यासारखा दिसला. ताराबाई, पोरांना काय कळतं हो, एखाद्या वेळी धरतात हट्ट. पण मोहनचे नाव निघताच तिचा राग परत उसळला. तो काही लहान नाही आता, मी नाही असले वेडेवाकडे लाड करायची. शांताबाईंनी त्यावर 1-2दा प्रयत्न करून पाहिला, पण आपल्या सांगण्याने तिचे मन जास्तच हट्टाला पेटते आहे हे पाहून त्यांनी तो नाद सोडला आणि एक चुस्कारा सोडून त्या घरात परत आल्या. त्या विचित्र अनुभवाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. एखाद्या काचेच्या भांड्याला तडा गेला की त्याचा नादबद्धपणा नाहीसा होतो, तसे त्यांचे झाले. आपल्या समाधानी संसाराला, आपल्या निश्चित ठेवणाऱ्या आपल्या भोवतीच्या जगाला, कवचाला भेग गेल्यासारखे त्यांना वाटले. या कवचाबाहेरच्या काही विलक्षण शक्तींना, ज्यांच्या अस्तित्वाची आपल्याला आजवर कल्पनाही नव्हती, ज्यांच्यावर विचारसुद्धा करण्याची आपल्याला जरुरी वाटली नाही, अशा शक्तींना आपल्या लहानशा जागेत प्रवेश मिळाल्यासारखे त्यांना वाटले. सुरक्षितपणाची खात्री एकदम कमी झाली होती. एखाद्या रात्री आडवेळी त्यांना काही कारणानं जाग आली तर आसपासच्या अंधाराची भीती वाटायला लागली. त्यांना जर रात्री कोणी एकट्यानं गॅलरीत जा म्हणून सांगितलं असतं तर गेल्या असत्या किंवा नाही याची शंकाच आहे. तात्यांची नोकरी फिरतीची नाही याचे यावेळी त्यांना किती समाधान वाटले. पुष्कळ वेळा त्यांना वाटे, आपण जो हा बोजा वागवतो तो मला एकटीला फार जड होतो. पण तात्यांना काही सांगण्याची वेळ पूर्वीच निघून गेली होती. म्हणजे पूर्वी जर कधी अशी वेळ असती तर त्याचीही त्यांना शंका होतीच. आता माझ्या हाती फक्त आशा करणे, एवढीच आशा की एकदा झाले तेवढे पुरे, पुन्हा नको. दिवस गेले. अनुभवांचे, आठवणींचे थर साचत होते, पण या धारदार तीक्ष्ण प्रसंगावर नाही. केव्हाही त्यांच्या मनात त्यावर विचारांचा हलकासा हात फिरला तरी त्याची बोझ त्यांना त्याच क्षणी जाणवे. मनुष्याने कधीतरी विसरण्यासारखे ते होते का? दुपारपासून मोहन दिसला नाही म्हणून तात्या घरी आल्यावर त्या शेजारी गेल्या. तो कॉटवर निजला होता आणि त्याची आई त्याच्या पायगती बसली होती. का हो ताराबाई, बरं नाही का मोहनला? प्रश्न ताराबाईंना केला, पण त्यांची नजर त्या सुकलेल्या लहानशा चेहऱ्यावर होती. कशी फुलासारखी असतात मुलं, एवढ्याशानं कशी सुकून जातात. घेऊन आले हे फ्लूचं लोण कुठून तरी, ताराबाई रागानं बोलली. पण शांताबाईंचं तिकडे लक्षच नव्हतं. त्यांनी अलगद त्याच्या कपाळावर हात ठेवला. आता ताप फार नव्हता, पण गालावरच्या व कानाच्या पाळ्यांच्या लालीवरून चढणार असं दिसत होतं. गळ्याला दमटपणाही अजिबात नव्हता. दुखणे ते आपले 2-3 दिवस घेतल्याशिवाय राहणार नव्हते. दुपारपासून फिरकला नाही तिकडे म्हणून आले पाहायला. डॉक्टरकडे गेला होतात का? कशाला डॉक्टर हवा एवढ्याशा दुखण्याला? एक सल्फाची गोळी दिलीये. ताराबाई अगदी ताठ बसली होती. तिच्या आवाजात यत्किंचितही मार्दव नव्हती. देवाची इच्छा, आपण तरी काय करणार? आम्हाला बोलवा बरं का, जरूर काही लागलं तर. एवढेच म्हणून त्या बाहेर आल्या. तात्या गॅलरीतच उभे होते. बाहेर जाता जाता त्यांनी मोहनच्या तापाचे सांगितले. काही औषध आणलंय की नाही? नाही म्हणते, 1-2 दिवसांत उतरेल म्हणते. छे, काय बाई आहे,
आपण तरी सांगितल्याशिवाय काय करणार? फिरून आल्यावर परत एकदा शांताबाई मोहनकडे जाऊन आल्या. आता तो जागा होता. त्यांना पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. पण त्याचा ताप काही कमी झाला नव्हता. हाताच्या स्पर्शावरून 1:30च्या सुमारास असेल असे त्यांना वाटले. त्या जरा वेळ त्याच्या उशाजवळ बसल्या. मोहन म्हणाला, तुम्ही फिरायला गेला होता? हो, बाप्पाकडे गेले होते. त्याला सांगितलं मोहनचा ताप घेऊन जा. आईला पण आला ताप काकू. आता प्रथमच त्यांचे लक्ष ताराबाईंकडे गेले. ती भिंतीला पाठ लावून बसली होती. ती आता डोळे उघडून म्हणाली, मला जराशी कसकस वाटते. याच्याच जवळ बसून आली असेल. मी खायचं काही आणू का? नको नको, आम्ही दोघांनी आत्ताच चहा घेतलाय. एखादा दिवस वाटेल अवघड, उद्या पडेल उतार. शांताबाई मोहनकडे वळून म्हणाल्या, आता झोपायचं हा? उद्या खेळायला येणारच ना? मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत त्याने मानेनच हो म्हटलं. त्या घरी आल्या. आज त्यांचे स्वयंपाकात काही लक्ष नव्हते. निजायच्या आधी परत एकदा त्या मोहनकडे जाऊन आल्या. त्याचा ताप तसाच होता, पण तो आता झोपला होता. रात्री दारावरच्या खडखडाटाने त्यांना आणि तात्यांना एकदम जाग आली. तात्यांनी उठून दिवा लावला आणि दार उघडली. त्यांनी चटदिशी शांताबाईंना हाक मारली, अगं, या बघ, मोहनच्या आई आल्यात. आहो शांताबाई, चला, मोहन बघा कसा करतोय, ती म्हणाली. तिनं अंगाभोवती शाल पांघरली होती. तिच्या तोंडून शब्द निघताच तिला ही खूप हुडहुडी भरून आलीये हे त्यांच्या ध्यानात आलं. चला, मी पण येतो, तात्या म्हणाले. त्यांनी कपाटातला थर्मामीटर व कोलन वॉटरची बाटली घेतली व सगळी ताराबाईंच्या घरात आली. मोहन कॉटवर निजला होता, पण त्याचे डोळे सताड उघडे होते. अंगावरचे पांघरूण त्याने पायाने खाली ढकलून दिले होते. शांताबाईंनी त्याच्या कपाळाला हात लावला आणि चटका बसल्यासारखा मागे घेतला. मोहन तापानं फणफणला होता. त्याच्या डोळ्यांवरून तो पूर्ण शुद्धीवरही नसावा असे वाटत होते. तात्या पुढे होऊन म्हणाले, ठीक आहे, मी त्याचा ताप पाहतो आणि डॉक्टरांना घेऊन येतो. तोपर्यंत तू त्याच्या आईकडे पहा, त्यांनाही ताप आलेला दिसतोय. शांताबाई तिच्याजवळ गेल्या. तिच्याही अंगात खूप ताप होता. त्या म्हणाल्या, ताराबाई, तुम्ही पलीकडच्या कॉटवर झोपून राहा आता. एवढ्यात हे येतील डॉक्टरांना घेऊन, मग सारं काही ठीक होईल. मी बसते ना मोहन जवळ. मोहन तेवढ्यात काहीतरी हळू आवाजात बोलला, पण त्यांना ते नीटसं ऐकू आलं नाही, म्हणून त्या त्याच्याजवळ वाकून म्हणाल्या, काय हवं बाळ मोहन? पण त्याचे डोळे कुठेतरीच खिळलेले होते. तो काहीच बोलला नाही. पण त्याची आई म्हणाली, मगापासून चौघडी मागतोय सारखी, मग द्या ना. कुठं आहे ती? मी नेमकी आज धुवायला काढली सकाळी, ओली चिंब असेल आता. ठीक आहे ठीक आहे, मी पाहते त्याच्याकडे, तुम्ही शांत पडा आता जरा वेळ. तात्यांनी मोहनच्या खाकेतला थर्मामीटर काढला. काही न बोलता त्यांनी हातांनी खूण केली. 105 ताप. मी चटदिशी डॉक्टरला घेऊन येतो, तोवर त्याच्या कपाळावर पट्ट्या ठेव. तात्या लगबगीनं निघून गेले आणि त्यांच्या मागोमाग शांताबाईंनी दार लावले. स्वयंपाकघरातून त्यांनी एका वाटीत माठातले गार पाणी आणले. त्यात कोलन वॉटरचे काही थेंब टाकले आणि बारीक रुमालाच्या 2 पट्ट्या तयार करून घेतल्या. ते सारे एका स्टुलावर ठेवले आणि मग मोठा दिवा मालवला आणि कोपऱ्यातला लहानसा दिवा लावला आणि त्या मोहनजवळ येऊन बसल्या. पट्टी ठेवायला त्या खाली वाकल्या. त्याच वेळी मोहन अगदी खालच्या आवाजात म्हणाला, आजी, ए आजी. त्याच्या कपाळावर पट्टी ठेवताना त्यांचा हात एकदम कापायला लागला. पट्टी कशी तरी ठेवून त्या एकदम कॉटवर बसल्या आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. खोलीतला हा अंधार, मध्यरात्रीची ही वेळ, त्या दिवशी भीतीने बेभान झालेला आणि आज रात्री तापाने बेहोश झालेला मोहन आणि त्याच्या हाका, या साऱ्या घटनांत एक प्रकारचा अटळपणा आहे असं त्यांना वाटायला लागलं. त्यांनी 1-2दा मोहनला समजावण्याचा, त्याला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला, पण आता तरी त्याचा या सृष्टीशी संबंध तुटलेला होता. आणखी कुठा जडलेला असेल तो असो, पण आत्ता या घटकेला त्याचे मन त्या गोष्टीवरून बाजूला करू शकत नव्हत्या. त्याच्या कपाळावरची पट्टी मिनिटाला सुकून गरम होत होती.
त्या ती थरथरत्या हाताने बदलत होत्या. मला इथे बसलं पाहिजे, हे करत राहिलं पाहिजे. मोहनला असं सोडून कुठे जाऊ, कशी जाऊ? जास्तीत जास्त देवाची प्रार्थना करू शकते की मोहनचा ताप उतरू दे, त्याचे मन ताळ्यावर येऊ दे. त्याचे मन त्या नको, ते नावही नको, तो विचारही नको. डोळ्याला जे काही दिसणार आहे तेच खूप होणार आहे. त्यावर आणखी विचार नको. राम 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 श्रीराम श्रीराम राम 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 राम. तापाच्या अस्वस्थपणात मोहनची मान सारखी हलत होती. त्याच्या लहानशा हातांची सारखी उघडझाप चालली होती. त्याचा लहानसा खाली गेलेला आवाज पुन्हा पुन्हा ती हाक देत होता. आजी, आजी गो, आजी. तात्या एव्हाना डॉक्टरांच्या घरी पोहोचले असतील. आता नक्कीच डॉक्टर घरी असतील. त्यांना घेऊन यायला वेळ लागणार नाही. तोपर्यंत तरी. शांताबाईंनी पदराने पुन्हा त्यांच्या मानेला, गळ्याला आलेला घाम पुसला. ताराबाई भिंतीकडे तोंड करून निपचित पडली होती. त्यांच्या श्वासाशिवाय त्या अंधारलेल्या खोलीत दुसरा कसलाही आवाज नव्हता. त्यांच्या हाताच्या हालचालीशिवाय त्या अर्धप्रकाशित खोलीत दुसरी कसलीही हालचाल नव्हती. का होती? मोहनच्या कॉटवर, त्याच्या उशाशी, पलीकडच्या बाजूस ते काय? अगदी त्याच्या कपाळावर पट्टी ठेवण्यापुरते जरी मी डोळे उघडले तरी त्या वेळात ही अस्पष्ट हालचाल कशाची दिसते? मध्येच चुकून त्यांची नजर काकणभर वर गेली आणि त्यांना कॉटच्या पलीकडच्या कडेवर गडद काहीतरी दिसले. त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. मी मोहन शेजारून हलू शकत नाही. त्याच्यासाठी जे काही आहे ते सहन करायचे, ते मला केलेच पाहिजे. त्यांच्या खांद्यावरून खाली, वरून खाली, वरून खाली एकसारख्या फिरणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र हाताकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि सारखी सुकणारी त्याच्या लहानशा कपाळावरची पट्टी बदलली पाहिजे. पलीकडे लालसर दिसणारे काहीही असो, मी मान वर करून पाहणार नाही. मनात भीतीला जागाही देणार नाही. मोहन, माझ्या लाडक्या मोहन, तुला अशी सोडून मला कसं बरं जाता येईल? बाळा, शुद्धीवर ये. आम्ही सारे सारे तुझ्यासाठी नाही का झटणार? मोहन, त्या घातक्या भारणीला, मोहिनीला फसू नकोस. ये ना बाळ, शुद्धीवर ये रे, माणसात ये. ज्या क्षणापासून त्यांचे मन बिचकत होते, तो सत्याला तोंड देण्याचा क्षण शेवटी आला. सर्व गोष्टीचे त्यांना अभिज्ञान झाले. जे माझ्या मनात आले आहे ते पूर्ण सत्य आहे ही त्यांना बालंबाल खात्री पटली व त्या खात्रीच्या जोरावर प्रथमच त्यांनी मान वर करून डोळे न मिटता संपूर्णपणे समोर पाहिले. मोहनच्या उशाशी, त्याच्या त्या अत्यवस्थ स्थितीत त्यांच्याबरोबरच पहारा करीत बसणारी आणखी एक आकृती होती. त्यांनी आपली मान परत खाली घातली. खाली मान घालून बसलेल्या लाल आवरणातील त्या कृश आकृतीचे एक अवलोकन पुरेसे होते. शरीराच्या कृशपणावर किंवा हाताच्या सफेद पांढरेपणावर जास्त नजर ठेवायची जरुरी नव्हती. सत्याने धैर्यशील झालेल्या मनात सुद्धा मर्यादा होत्याच की. पण आपल्या दोघांच्या पहाऱ्यामागच्या हेतूतील फरकांची सत्यता, कटू दारुण सत्यता त्यांना मनोमन पटली. त्या रात्री त्यांच्या मनाला बसलेला धक्का, त्यांच्या जीवाची झालेली घबराट, आजचा मोहनवरील प्रसंग आणि त्यांना ज्यातून जावे लागले ते दिव्य, हा सारा मानसिक संताप आता एकवटून उसळून आला आणि त्यांचे विचार त्या आकृतीच्या दिशेने संतापाने फेकले गेले. तुम्ही ते काय येता? त्या बिचाऱ्या मोहनला एकटं का नाही सोडत? तुमचं आयुष्य पूर्ण झालंय, संपलंय. आता का मग ही ओढ? नाही नाही, त्यामागं तुमचं प्रेम नाही. त्या प्रेमाची तुमच्या हातात राख झालीये, कडू जहर झालंय. मोहनच्या मनात ते भिनवण्याचा का खटाटोप करता? त्याला या पाशानं का गुंतवून ठेवता? त्याच्यात आणि त्याच्या आईमध्ये जिवंत असताना तुम्ही वैरभाव निर्माण केलाय, तो पुरेसा नाही का? त्या आगीत आणखी तेल कशाला ओतता? नाही, तुम्ही निस्वार्थी नाही, प्रेमळ नाही, दुष्ट आहात, मत्सरी आहात. मोहनच्या वडिलांना आणि मोहनला त्याच्या आईविरुद्ध चिथवलं तुम्ही.
आणि अजूनही तुम्हाला स्वस्थ बसवत नाही? अजून तुम्ही मोहनला भ्रष्ट करण्यासाठी धडपडता? नाही नाही, तुम्ही तुम्ही मृत्यूला क्षमा केलेली नाही, त्याचा राग तुम्ही मोहनवर काढताय. तुमच्या मनात कधी काळी जर त्याच्याबद्दल खरं खुरं प्रेम असेल तर ते आता आठवा आणि त्याला या क्रूर बंधनातून मोकळं करा. अहो, हे प्रेम नाही, ही माया नाही, हा द्वेष आहे, सूड आहे. त्याच्यावरचा तुमचा हक्क संपला. ते आता सारं सोडून द्या आणि इथून चालत्या व्हा. पट्टी बदलताना तो त्याच्या अंगावर फिरणारा हात थांबलेला दिसला. मी वर पाहणार नाही, मला काही पाहायचं नाहीये. नको नको, माझ्या एकटीवर हा ताण पडणे बरोबर नाही. मला एकटीला तो सहन होणार नाही. तात्यांना यायला पाहिजे, मला यातून मोकळं करायला पाहिजे. मोहन, बाळ मोहन, बरं वाटतंय का रे तुला आता? त्यांनी अलगद त्याच्या गालावरून हात फिरवला. त्यांना त्याच्या अंगातला ताप जरा कमी झाल्यासारखे वाटले. त्यांनी त्याच्या गळ्याभोवती हात फिरवला. गळा किंचित दमट लागत होता. त्याला घाम येणार होता. भरतीची लाट संपून पाणी मागे फिरायला लागले होते. बाकी सर्व विसरून मनातल्या मनात देवाचे आभार मानीत त्यांनी मान वर केली. कॉटची पलीकडची बाजू रिकामी होती. तेथे आता काहीही नव्हते. पण त्यांना विचार करायला वेळच मिळाला नाही. दारावर एक थाप आली. मुंग्या आलेल्या पायावर कसेबसे उठून त्यांनी दार उघडले. तात्या व डॉक्टर आले होते. आपल्या शिरावरची सारी जबाबदारी त्यांनी या कसलेल्या लोकांवर सोपवली आणि अगदी ढिल्या झालेल्या, अवसान न राहिलेल्या अंगाने एका आराम खुर्चीचा आश्रय घेतला. मोहनचा ताप 3:30 पर्यंत उतरला होता आणि आणखीही उतरण्याच्या मार्गावर होता. तात्यांनी त्याच्या अंगावर फिरवण्यासाठी आणलेला बर्फाचा खडा तसाच ठेवून दिला. डॉक्टरांनी मोहनची तपासणी केली. इंजेक्शनची डबी उघडीत ते म्हणाले, दुपारी आला असता तर एका स्ट्रेपोने काम झालं असतं. आता सुद्धा काही काळजी करू नका. उद्या सगळा ताप उतरून मोकळा होईल. नीट धरा हं पाय. दुखत नाही बरं का मोहन इंजेक्शन? हा, असं. दुखलं का? नाही ना? मग झोप आता. चला, आई कुठे याची? ताराबाईची तपासणी, तिला एक इंजेक्शन, दुसऱ्या दिवसासाठी गोळ्या. सारे काही गडबडीने पार पडले. डॉक्टर आले तसे घाईनं गेले सुद्धा. रात्रीच्या फार घटका राहिल्या नव्हत्या त्या शांताबाईंनी कशा तरी काढल्या. मोहन व ताराबाई सुधारण्याच्या मार्गावर लागल्या आणि बऱ्याही झाल्या. पुढे येणाऱ्या दिवसांत मोहन आणि ताराबाई यांच्या नात्यात एकदम नजरेत भरण्यासारखा बदल झाला नाही आणि ते अशक्यच होते. माणसाच्या मनावरच्या रेषा काळच पुसून काढू शकतो. शांताबाईंच्या बुद्धीला, समजशक्तीला त्या रात्री आलेली धारही काही कायम टिकली नाही. तेही अशक्यही होते आणि योग्यही होते. पण त्या रात्री मोहनसाठी आपण एका घातकी, तापी, खुनशी शक्तीशी केलेला सामना त्यांच्या ध्यानात कायम राहिला. माणसाच्या मनावर आयुष्यात कधीकधी असा प्रसंग येतो की त्यावेळी त्याला सर्वसामान्य पातळीच्या फार वर पोहोचावं लागतं. पण तशी वेळ आली की तेही त्या परीक्षेला उतरतं. त्याचा नाश होत नाही. त्याच्यात ती अभावित दैवी पात्रता असते. याच्यातच माणसाचा मोठेपणा आहे, वैभव आहे. ही होती आपली आजची कथा, तांबडी आजी. बऱ्याचदा मी असं ऐकलंय की महिलांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये, आयांमध्ये एक मदरली इन्स्टिंक्ट आपण जे म्हणतो ते असतं. म्हणजे आता कदाचित आपल्या शांताबाईंना मूल नव्हतं आणि ते मूल कदाचित त्यांना मोहनमध्ये दिसत असावं आणि ते मदरली इन्स्टिंक्ट, आईपणाची भावना त्यांना मोहनसाठी येत असावी आणि म्हणूनच मोहनच्या जीवावर बेतेल असं त्यांना वाटलं. तेव्हा त्यांच्या पूर्ण मनाची, शरीराची शक्ती त्यांनी एकवटून त्या प्रसंगाशी, त्या शक्तीशी त्यांनी सामना केला. आपण म्हणतो जेव्हा एखाद्या मुलावर एक मोठा जीवघेणा प्रसंग बेततो तेव्हा त्याच्या आईमध्ये 10 हत्तींचं बळ संचारतं आणि त्याची आई त्याला त्या संकटापासून वाचवते. तसाच काहीसा हा प्रसंग असावा.
मी आशा करते की ही खूप मोठी कथा तुम्ही ऐकली असेल, तुम्हाला आवडली असेल आणि वाचन आवडलं असेल तर ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. कमेंट्स करत जा. सगळेच व्हिडिओज चॅनलवरचे नक्की बघा आणि व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.